आमचा मुलगा श्रीरंग नमस्कार. रामकृष्ण हरी. सॉफ्टवेअर इंजिनियर झालाय. वय का? छान छान. पुण्यातल्या एका कंपनीमध्ये जॉबला आहे. चांगला आहे. ही कोण आहे? अहो नाही हे पा लग्न झालंय माझं. या घरची सून आहे हो मी, मुलगी नाही. ते आहेत ना तिकडं, ते माझे हजबंड. तुमचं बी बरोबर आहे हा. बारकी नजर आहे तुमची. नाही मी दिसतेच अशी ना. ह्याच्या आधी बी 10-15 पोरं आली होत्या आमच्या सावळीला बघायला. त्यांचा बी गोंधळ झाला. त्यांना बी वाटलं मीच पोरगी आहे का काय. मला बी वाटलं मलाच पसंत करतात का. आमची सावली डिग्रीचं शिक्षण करता करता मध्येच राहिलं, पण पुढे शिकायचं बरं का तिला. बोलावतो तिला. बाकीचं बोलणं होईलच सावकाश. आलोच. कानो भली माणसं दिसतात. आपल्या सावलीच्या नशिबाचं दार उघडणार बघ. बर तिला लवकर तयार करून घेऊ दे. साऊ ये बरं का. जर त्यांनी मला पसंत केलं, मग आपण भैरवी महिना दिलेल्या शब्दाचं काय करायचं? मी आपलं घर कसं सांगणार? हाऊस द जोश. म्हणा की हाय सर म्हणून. पिक्चरच बघत नाही तुम्ही लोक. बाई गजरा गजरा दिसायचा पोराला. तू दिसायचीच नाही. याचं उत्तर आहे ना, देते मी तुला थोड्या वेळा. साऊच सीन सुरू करायचा. हा सासूबाई, ओ सासूबाई, पटलं का आता तरी? सौंदर्य बी महत्वाचं असतं. ते तुम्ही म्हणता ना, ते काय मनाचं सौंदर्य काय, ते लेक्चर काही उपयोगाचं नाही हो. उपयोगाचं काय सांगा? उपड. आणि ते तर नाहीच आपल्याकडं. कसं होणार? हा कळलं का? कोणतरी असेलच माझ्या सावलीसाठी मनाची सुंदरता बघणारा. असं तिच्यामुळं आमची फरफट कधीपर्यंत. जयंती, तू घरात आल्याच्या पहिल्या दिवसापासून माझी साऊ तुझ्या डोळ्यात खुपती. खुपेगी ना सासूबाई, खुपेगीच ना. झाकायचा किती बी प्रयत्न केला तरी दिसायच्या गोष्टी दिसतात. खुपत्या म्हणे खुपत्या. सकदेवा, अरे बहिणीसाठी तू काय करू शकत नाही? परसवत्याच्या बायकोचं तोंड तरी ताब्यात ठेव रे. ते करायला मला 1 मिनिट सुद्धा लागला नसता. हातात काम असतं आणि डोक्यावर कर्जाचं ओझं नसतं तर ते पण केलं असतं मी. साऊ, जयूच्या बोलण्याकडे दुर्लक्ष कर. हवं तर मी माफी मागतो तुझी. दादा, अरे याची खरंच काय गरज नाही दादा. आणि हे बघ, मला वहिनीच्या बोलण्याचं खरंच काय वाईट वाटलं नाही.
मी रंगानं रूपानं कशी का असे ना त्याची मला काय बी लाज वाटत नाही. मी जशी आहे ना तशी माझी मला आवडते दादा. फक्त माझ्यामुळे तुम्हाला जो त्रास होतोय ना तो मला आवडत नाही. आणि राहिला प्रश्न गाण्याचा तर भैरवी माईनं मी शब्द दिला आणि माझा शब्द माझ्यासाठी गाणे एवढाच महत्त्वाचा आहे.